शॉकिंग सोनीपत क्राईम, अश्लील व्हिडिओ, अमानवी अत्याचार आणि पत्नीने केलेली धक्कादायक हत्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सचिन पोपे क्राईम टॉक्समध्ये. आजची घटना ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल, कारण इथे हत्या केली आहे एका पत्नीने आणि हत्या करण्याची पद्धत इतकी भयानक आहे की पोलिसही आदरले. हरियाणाच्या सोनीपतमधील ही सत्य घटना आहे, जिथे अश्लील व्हिडिओ, नशा, संशय आणि अमानवी अत्याचाराने एका नात्याचा शेवट रक्तरंजित केला. ही घटना आहे हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील. 2012 साली या महिलेचे लग्न झाले होते. नवरा तिच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा. लग्नाच्या सुरुवातीला सर्व काही ठीक होते, पण हळूहळू नवऱ्याचा संशय वाढू लागला. ही मला सोडून जाईल, ही दुसऱ्या पुरुषाशी बोलेल या विचारांनी तो सतत अस्वस्थ राहायचा. तो पत्नीला कुणाशीही बोलू देत नव्हता. मोबाईल तपासणे, संशय घेणे आणि मारहाण हे रोजचं झालं होतं. या महिलेचं आयुष्य खरं तर नरक बनलं होतं. नवरा गांजाचं सेवन करायचा, दारू प्यायचा आणि रात्री पॉर्न व्हिडिओ पाहून पत्नीवर तशाच प्रकारे शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती करायचा. ती नकार दिली की मारहाण, तक्रार केली की धमकी. घरात कोणी ऐकणार नाही याची त्याला खात्री होती. महिला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे पूर्णपणे मोडून पडली होती. या सगळ्या त्रासात एक व्यक्ती तिच्या आयुष्यात आली. तो होता तिचा ओळखीचा. हळूहळू तो तिचा आधार बनला. तिने त्याच्याजवळ आपली व्यथा मांडली. मारहाण, अत्याचार, अपमान, सगळं काही, आणि इथूनच जन्म झाला एका भयानक कटाचा. या नरकातून कायमची सुटका हवी. 6 डिसेंबरची ती रात्र. नवरा दारू पिऊन घरी आला. नेहमीप्रमाणे अत्याचार सुरू झाले. मारहाण, जबरदस्ती. रात्री उशिरा तो नशेत झोपून गेला. तेवढ्यात महिलेने प्रियकराला फोन केला. आता नाही तर कधीच नाही. प्रियकर घरात आला. त्याने नवऱ्याचे तोंड दाबलं आणि महिलेने नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट दाबून त्याचा जीव घेतला. ही हत्या ऐकून पोलिसही आदरले. दुसऱ्या दिवशी सोनीपतमधील एका मॅरेज गार्डनमध्ये त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपास सुरू केला. संशय थेट पत्नीवर गेला. कसून चौकशी केली असता संपूर्ण सत्य बाहेर आलं. महिला आणि तिच्या प्रियकराने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. मित्रांनो, हा गुन्हा कितीही भयानक असला तरी तो एका अत्याचाराच्या कहाणीचा परिणती आहे. अत्याचार, संशय आणि नशा नात्यांना कधीच वाचवत नाहीत, तर त्यांचा शेवट आणखी भयंकर करतात. जर तुम्हाला किंवा ओळखीच्या कोणाला असा त्रास होत असेल तर वेळेत मदत घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच सत्य घटनांना पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा. मी सचिन पोपे. पुन्हा भेटू एका नव्या क्राईम स्टोरीसोबत. हा व्हिडिओ केवळ माहिती व जनजागृतीसाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नाही. धन्यवाद मित्रांनो.